श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी. ही एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूंना समर्पित असलेला हा पवित्र दिवस भक्ती, उपवास, नामस्मरण आणि प्रार्थनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण या एकादशीमागे एक सुंदर पुराणकथा सांगितली जाते. एका राजाची, एका अपूर्ण इच्छेची आणि आपल्या कर्माचे फळ समजून घेऊन भक्तीचा मार्ग स्वीकारण्याची. ही कथा आहे महिजित नावाच्या राजाची. माहिष्मती नगरीमध्ये राजा महिजित राज्य करत होता. तो धर्मप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. धनधान्य भरपूर होते. राज्यात शांतता आणि समृद्धी होती. राजाकडे वैभव होते, मान सन्मान होता, प्रजेचे प्रेम होते. पण त्याच्या मनात एक मोठे दुःख होते. राजाला पुत्र नव्हता. आपल्या वंशाचा पुढे विस्तार व्हावा, आपल्यानंतर राज्याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, ही इच्छा राजाच्या मनात सतत होती. त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक पूजा केल्या, दानधर्म केला, पण त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. हळूहळू राजाचे मन चिंतेने भरून गेले. एक दिवस राजा आपल्या मंत्र्यांकडे आणि विद्वानांकडे गेला. त्याने आपल्या मनातील दुःख त्यांच्यासमोर व्यक्त केले. माझ्या राज्यात सर्व काही आहे, पण माझ्या जीवनातही एकच गोष्ट अपूर्ण आहे. मला या पीडेतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. मंत्र्यांनी आणि विद्वानांनी अनेक विचार केले. शेवटी त्यांनी ठरवले, या प्रश्नाचे उत्तर एखाद्या महान ऋषींकडून मिळू शकते. सर्वजण योग्य ऋषीच्या शोधासाठी निघाले. अनेक दिवसांच्या शोधानंतर त्यांना लवमश ऋषी भेटले. ऋषींच्या आश्रमात पोहोचून राजा आणि त्यांच्या मंत्र्यांनी नम्रपणे प्रणाम केला. राजाने आपले दुःख ऋषींना सांगितले. लवमश ऋषींनी डोळे मिटले, ध्यान केले आणि आपल्या दिव्य ज्ञानाने राजाच्या पूर्वजन्मातील घटनांचा शोध घेतला. काही क्षणांनी ऋषींनी डोळे उघडले आणि राजाला त्याच्या दुःखामागील कारण सांगितले. ऋषींनी सांगितले, राजन, तुझ्या पूर्वजन्मी तू एक व्यापारी होतास. एकदा प्रवास करत असताना तुला खूप तहान लागली. तू एका जलाशयाजवळ पोहोचलास. तेथे एक गाय आणि तिचे वासरू पाणी पित होते. तुला खूप तहान लागली असल्यामुळे तू त्या गायीला आणि तिचा वासराला दूर केलेस आणि स्वतः त्या जलाशयातील पाणी प्यायलास. ही घटना साधी वाटत होती, पण ऋषींनी सांगितले, त्या कर्माचा परिणाम तुला या जन्मात भोगावा लागत आहे. राजाला आपल्या कर्माची जाणीव झाली. त्याच्या मनात पश्चात्ताप निर्माण झाला. त्याने ऋषींना नम्रपणे विचारले, हे ऋषीवर, या कर्मातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? लवमश ऋषींनी त्याला एक पवित्र मार्ग सांगितला. ते म्हणाले, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. भगवान श्रीविष्णूंची भक्तिभावाने पूजा कर. उपवास आणि नामस्मरण कर आणि या व्रताचे पुण्य आपल्या इच्छित फलासाठी अर्पण कर. राजाने ऋषींच्या आज्ञेचा स्वीकार केला. एकादशी आली. पवित्र दिवस उजाडला. राजाने मन शुद्ध करून व्रत केले. भगवान श्रीविष्णूंची पूजा केली. दिवसभर त्याने हरिनामाचे स्मरण केले. मनातील अहंकार दूर केला. आपल्या कर्माचा पश्चात्ताप केला आणि संपूर्ण श्रद्धेने श्रीहरीच्या चरणी प्रार्थना केली. राजाच्या मनात एकच भावना होती, हे प्रभू, माझ्या कर्मातील दोष दूर करा. माझ्यावर कृपा करा. माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. राजाची भक्ती आणि श्रद्धा पाहून भगवान श्रीविष्णूंची कृपा त्याच्यावर झाली. काल पुढे सरकला आणि राजाच्या महालात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजाच्या घरी पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. प्रजेने आनंदाने उत्सव केला. राजाच्या आयुष्यातील अपूर्णता दूर झाली आणि श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले, अशी पुराण परंपरेतील कथा सांगितली जाते. पण या कथेचा अर्थ केवळ पुत्रप्राप्तीपुरता मर्यादित नाही. ही कथा आपल्याला आपल्या कर्माची जाणीव करून देते. आपल्या कृतींचा परिणाम होतो. कधी-कधी आपण केलेली छोटीशी कृतीही दुसऱ्याच्या जीवनावर परिणाम करू शकते. म्हणून भक्तीबरोबर करुणा असावी. पूजेसोबत सत्कर्म असावे
आणि प्रार्थनेसह नम्रता असावी. श्रावण पुत्रदा एकादशी आपल्याला आणखी एक सुंदर संदेश देते. आपल्या मनातील इच्छा भगवान श्रीहरींच्या चरणी अर्पण करा. पण त्याचबरोबर आपल्या कर्माचा विचार करा. चुका झाल्या असतील तर त्यांचा पश्चात्ताप करा आणि पुढे चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा. कारण खरी भक्ती फक्त देवासमोर हात जोडण्यात नाही, तर आपल्या आचरणातही दिसली पाहिजे. या पवित्र श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूंचे स्मरण करूया. आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करूया. आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या जीवनात दया, सत्य, सेवा आणि सत्कर्म यांचा प्रकाश कायम ठेवूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीहरी.